छापा असा कॉल आला आणि छापा देखील आलाय. येस, टॉस जिंकलाय या ठिकाणी. मात्र खरेदी संघाने नक्कीच आमच्या समवेत सर आहेत. सर, आपण पाहिलं तर या विभागामध्ये क्रिकेटचे अनेक खेळाडू आपण पाहतोय आणि या विभागातून अनेक खेळाडू घडवण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. अनेक नामवंत जे या विभागातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक खूप सारे योगदान या स्पर्धेला आणि या खेळाडूंवरती माणुसकीची आणि आपुलकीची थाप मारण्यासाठी केले जात आहे. तर या स्पर्धेबद्दल आणि या खेळाडूंना शुभेच्छा म्हणून आपण देखील नक्कीच दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत. धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी धर्मवीर चषक 2025-26 आई गावदेवी संघ वडवली आयोजित आणि आमचे मित्र श्री संजयदादा वारगडे यांच्या संकल्पनेतून हे साकार होत आहे. या ठिकाणी आल्यानंतर थोडासा आनंद वाटतोय. आज एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमच्या गावात आता ग्राउंड राहिला नाही, म्हणून खेळाडू नवीन तयार व्हायला मुश्किल होतात. पण या परिसरामध्ये ग्राउंडने संजयदादांनी फार चांगला ग्राउंड या ठिकाणी तयार करून दिला. या विभागातील असंख्य आपले तरुण आहेत, यांना तरुणांना खेळण्याची संधी दिली आणि चांगल्या प्रकारचे हे सामने या ठिकाणी होत आहेत. दादांचं मनापासून कौतुक, आई गावदेवी संघाचं मनापासून कौतुक. या विशेष म्हणजे वडवली गावाचं आमच्यावरती प्रचंड प्रेम आहे. कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलाही गोष्ट असू दे, आम्हाला इथे आमंत्रित केलं जात आहे. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभारी आहे. तुम्ही या ठिकाणी बोललात म्हणून तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. टॉच विन संघ रौदी यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या मित्राचा संघ आहे नयनचा संघ दाभाड यांना सुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थांबतो. जय हिंद. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. दादांना विनंती असेल सर्वांना की आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचे. सन्मान्य प्रमोदजी पाटील साहेब आपण देखील या आणि नक्कीच आपण देखील व्यासपीठावरती या. टॉस जिंकला इथे मात्र रौदी संघाने नक्कीच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फलंदाजी स्वीकारले. समोर आपण पाहिलं दाभाड संघ आहे. नक्कीच किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न